नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहेत. त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थसंबोध मी आपणासमोर सांगणार आहे. अखंड आहे. अज्ञानी शूद्रास गर्वाने छळितो, सर्वापरी भितो इंग्रजास. विद्वत्तेचे मद अंत्यज दावितो, यवनीचे खातो गिधापरी. यज्ञामध्ये घोडे गायास वधितो, महारास निंदितो मत्सराने. ब्राह्मणांनो तुम्ही दुर्जन का होता, मानवा छळिता ज्योती म्हणे. जाणून घेऊया याचा अर्थ. अज्ञानी माणूस शूद्रांना, खालच्या जातीच्या लोकांना गर्वाने त्रास देतो, पण तोच माणूस इंग्रजांना सर्वात श्रेष्ठ समजतो. म्हणजेच तो आपल्या लोकांवर अन्याय करतो, पण परक्यांसमोर नम्र होतो. आपल्या विद्वत्तेचा गर्व तो अंत्यजांना दाखवतो, पण यवनांच्या हातचे अन्न निर्धास्तपणे खातो. म्हणजेच तो दुटप्पी वागतो. यज्ञाच्या नावाखाली घोडे गायींची हत्या करतो आणि त्यातून मांस खातो. म्हणजेच धर्माच्या नावाखाली हिंसा करतो. ज्योती म्हणतात, ब्राह्मणांनो तुम्ही दुर्जन का वागता, माणसांवर अन्याय का करता. या ओळींचा भावार्थ असा सांगता येईल. ज्योतिबा समाजातील ढोंगीपणा, जातीतील अन्याय, दुटप्पी वागणूक यावर टीका करतात. लोक आपल्या समाजातील दुर्बलांना त्रास देतात, पण परक्यांसमोर नम्र राहतात. धर्माच्या नावाखाली अन्याय करणे चुकीचे आहे, असा संदेश येथे दिलेला आहे. महात्मा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त आहे. तो आपण आपल्या अंगी आणला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.